नमस्कार मित्रांनो, आद्विका कुकिंग गार्ड यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतोय गाजराचा हलवा. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी गाजराचे असे सालं काढून घेतोय आणि त्याला किसून घेऊया. 2 किलो गाजर घेतले आहेत मी किसून. बाकीची प्रोसेस बघू. गॅसवरती मी एक हेवी बॉटमचा टोप ठेवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 200 ml तूप टाकून घेतोय. तूप वितळलं की त्याच्यामध्ये अर्धा किलो खवा टाकून घेतोय. आता आपण खवा तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया. खवा पूर्णपणे मेल्ट झाला पाहिजे, म्हणजे तो तुपामध्ये व्यवस्थित भाजला जाईल. हळूहळू खवा मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. ही प्रोसेस सगळी मी मीडियम हीटवरतीच बनवतोय. खवा आपला पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जी किसलेली गाजरं होती 2 किलो ती टाकून घेऊया. आता व्यवस्थित परतून घेऊया आपण गाजर आणि खवा आणि तुपामध्ये त्याला 5 मिनिटं शिजवून घेऊया. तूप आणि खवा व्यवस्थित गाजरामध्ये मिक्स झालेला आहे. आता एक झाकण ठेवून 2 मिनिटं आपण अजून शिजवून घेऊया. एक 2 मिनिटानंतर बघू शकता पाणी सुटलेलं आहे गाजराला आणि गाजर व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तुपामध्ये. आता ह्या स्टेपला मी एक अर्धा लिटर दूध टाकून घेतोय. एक अर्धा लिटर दूध टाकून घेतलेलं आहे मी. दुधामध्ये एक 10 मिनिटं आपण गाजर आता शिजवून घेऊया. मीडियम गॅसवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण गाजर शिजवून घेतलेलं आहे. अजून एक 5 मिनिटं आपण शिजवून घेऊया. गाजर आपलं शिजत आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट कट करून घेऊया. हे 200 ग्रॅम ड्रायफ्रूट घेतलेत मी. गाजर आपलं जवळजवळ व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये साखर ॲड करून घेऊया. टोटल मी 2 कप साखर वापरतोय. हे अर्धा कपचं माप आहे. दीड कप साखर टाकून घेतली. याला अगोदर मिक्स करून घेऊया. तुम्हाला केवढं गोड पाहिजे असेल त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता साखर. अजून एक अर्धा कप साखर टाकून घेते मी. इलायची पावडर एक 2 चमचे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
आता साखरेला पाणी सुटलेलं आहे, त्याला 1-2 मिनटं आपण झाकण ठेवून शिजवून घेऊ. आता आपण ड्रायफ्रूट जे होते ते तुपामध्ये फ्राय करून घेतले होते, ते मिक्स करून घेऊया. गाजरचा हलवा ऑलमोस्ट आपला रेडी झालेला आहे. बघू शकता कलर पण किती सुंदर आलेला आहे आपल्या गाजर हलव्याला. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा किती सुंदर आपला गाजरचा हलवा बनवून तयार झालेला आहे. कलरही किती सुंदर आलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.